आपण हा कार्यक्रम सुरू करीत आहोत. मी विनंती करते सर्वांना उभं राहायला. आपण ॲक्शन सॉन्गने हा कार्यक्रम सुरू करूया. प्रशंसा सर्वांनी ॲक्शन सॉन्ग मध्ये पार्टिसिपेट करावे. महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. गुड इव्हनिंग अख्यांना. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. जोरात. येस. आजच्या ह्या रम्य संध्याकाळी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजी आजोबा माणुसकीचे धडे. आजी आजोबा माणुसकीचे धडे तुमच्या गोष्टीतून शिकवले जीवनाचे गडे. तुमचं प्रेम हे अमृता समान. तुमचं प्रेम हे अमृत सम्मान. सप्तरंगी स्वप्नप्रमाणे अनमोल हे दान. आजी आजोबा म्हणजे घरातील नातवंडांसाठी असणारे पहिले मित्र मैत्रीण. आपल्या आईवडिलापेक्षा जास्त जवळचे आणि प्रेमळ व्यक्ती, ज्यांना आपली सगळी गुपित माहिती असतात. न दाखवता अतिशय प्रेमाने आपल्यावर जे संस्कार करून घेतात, काळजी घेतात, गपचूप आपल्याला आवडतं खाऊ आणून देणारे हे आपले दोन व्यक्ती. आता मी जॉलिनाला विनंती करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करावी. आपण उभे राहूया. हे परमेश्वरा, आज आम्ही हा आजी आजोबा दिवस साजरा करत असताना आमच्या आजी आजोबांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या प्रेमाने, ज्ञानाने आणि अनुभवाने आमचं जीवन समृद्ध झालं आहे. हे परमेश्वरा, तू त्यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य दे. त्यांना सदैव सुखी व समाधानी ठेव. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने भर व त्यांचे संरक्षण कर. आमेन. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. सर्वांनी बसून घ्यावे. आपल्यासाठी चहा पाण्याची सोय करण्यात आली आहे. आपण त्याचा आस्वाद घेऊया. खाऊन पिऊन झालं का अख्ख्या? खातात ते खाता खाता काहीतरी बघायला पाहिजे का नाही अख्ख्यांना, नाही का? ते आपल्या समोर ना आपले YPS चे अख्खे हत मेंबर्स ते आपल्याकरता काहीतरी करणार हत. सो YPS, आर यू रेडी? चलो लेट्स सी व्हॉट दे डू. कम ऑन. मुझे प्यार नहीं तुझसे है बाप. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा दे बाप. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बाप. मुझे दिल मिलना को तेरा दे बाप. मुझे प्यार नहीं तुझसे है बाप. मुझे दिल मिलना को तेरा दे बाप. ऐका दाजे बाप, 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 ऐका दाजे बाप. सागरी कीर्तीची दौलत न्यारी पारून मासली हाय तू सोन्यावानी. बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी. फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. 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 दरिया किनारे एक बंगला है परी जय जय जय. दरिया किनारे एक बंगला है परी जय जय जय. हे जय जो जय बसूया ग एकांत. हे पोरी बसूया ग एकांत. भीती कुणाची आपल्याला नाही ग नाही. नाही रे नाही. दरिया किनारे एक बंगला है परी जय जय जय. दर्या किनार एक बंगलो ग पोरी जय जो जय.
थँक्यू सो मच YPS ग्रुप. आता आपण आपल्या मनोरंजनसाठी थोडेसे गेम्स ठेवलेले आहेत. तर मी लेसी आणि नॅओमीला सांगते त्याने ते कंडक्ट करावे. ओके, सो आता आम्ही ना थोडी गाणी प्ले करणार आहोत. तुमच्या म्हणजे 70s 80sच्या काळाची गाणी प्ले करायची आहेत. तुम्हाला ती गाणी ओळखायची आहेत. आम्ही फक्त सुरुवातीला भाग लावतील आणि तुम्हाला ते गाणं ओळखण्यात आलं तुम्हाला तर तुम्ही पुढे यायचं आणि तुम्ही ते गाणं माईकवर बोलायचं. 2 ओळी बोटल्या तरी चालतील, गाण्या नाव बोटलं तरी चालेल, पण जो पहिला येईल त्याला गिफ्ट. सो आता आम्ही पहिलं गाणं प्ले करतील, तुम्ही नीट ऐका आणि आम्ही थांबिलं गाणं तर तुम्ही हातवरती करायचा आणि पुढे येऊन फक्त कोणतं गाणं आहे ते सांगायचं. कोणाला ओळखीता आलं का? या पुढे या. चले कभी तो नहीं मान नहीं थोड़ा नहीं आना. कभी हम भी चले कभी तुम भी चले. पुढे नाही आठवत नाही आता पुढे. तो पुढे ऐसे गगन के चले कभी हम भी चले कभी तुम भी चले. कोण बिझा आहे का? कोणी ओळखीलं का गाणं? ते गाणं नव्हतं ते. चला, कोणालाच नाही काय? चालेल, आता आपण बिझा गाणं घेऊया. ते तुम्हाला ओळखीता आलं ते तुम्ही हातवरती करा किंवा मग ते पुढे येऊन तुम्ही सांगू शकतात कोणतं ते. कोणाला समजलं का कोणतं गाणं ते? चला, एवढं काय ऐकलत तुम्ही नी गाणी? परत 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 ते. आता तुम्हाला हिंट पण दिली. ओ मेरे दिल की चैन, चाहे मेरे दिल को गुना कीजिए. ओके, थँक्यू. मी सगळे चार्ज करायला जायचे आहेत. मला वाटतं थोडं चार्ज केलं की अख्खा हॉल नाचेल. शेवटचं नीट ऐका. पल पल दिल के पास
आपण आता स्पॉट प्राईज घेऊया. तर पहिला स्पॉट प्राईज कोण नवरा बायकोने मॅचिंग कपडे घालून आलात, कलर्स मॅचिंग केल्यात, कोण मॅचिंग करून या पुढे या. क्या पता क्या खबर फिर होगा क्या. या तुम्ही पण या. बीजे कोण आहात का? या जाऊन गटल्यात घेऊन या. फिर आमने सामने बात होगी फिर होगा क्या क्या पता क्या खबर फिर होगा क्या क्या पता क्या खबर. अंकल या. आता आपण एक दुसरा YPSचा डान्स बघूया. YPS
माझ्या लारुक्या धन्या धन्या आणल का गा सायली झेला धन्या आणल का गा सायली झेला मुंबई जात माझ्या लारुक्या धन्या धन्या आणल का गा सायली झेला धन्या आणल का गा सायली झेला सायलीच्या झेल्यासाठी पोरी तोंड केला गो आंबट केलंय पोरी तोंड केला गो आंबट केलंय शायलीच्या झेल्यासाठी पोरी तोंड केला गो आंबट केलंय पोरी तोंड केला गो आंबट केलंय पुढचे महिन्यान पगार होईल तवानी न गो शायली झेला तवानी न गो शायली झेला. काय तो डान्स मस्त वाटला डान्स बघून. आता मी फादर स्टीफनला विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून आपले मनोगत करावे. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज माझी अवस्था अशी झाली आहे ना की घरात सासू नाही, दिराणी नाही, नळण नाही, एकटी लाईनी झालो, एकटी राज्य आहे. हे पहिल्यांदा होत्या एवढ्या मोठ्या सांडोर पॅरिसमध्ये. मी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न करतो की हे सगळे कधी जातील आणि मी एकटा कधी राहील. पण तो आज दिवस उघडला. आता मी हक्काने सांगू शकतो मी सांडोरचा पॅरिस पीस आहे. सगळे पाठवले आहेत. आपल्यात सांगतात ना झाडून झुडून सगळे पाठवले आहेत. त्याचं गेलं पुढच्या बुधवारपर्यंत आणि शुक्रवारपर्यंत यायचं नाही. तर आज आपण आजी आजोबा दिन साजरा करीत आहोत. 26 तारीख आपण मातृपितृ दिन साजरा करतो आणि ते गेल्या अनेक वर्षापासून आपण साजरा करीत आहोत. परंतु पोप फ्रान्सिस यांनी त्याला दुसरं वळण लावलं, दुसरं नाव दिलं आजी आजोबा दिवस. कारण जरी ते मरियेचे आई वडील होते संत जॉकिम आणि संत रॅना, तरी ते येशूचे आजी आजोबा होते. येशूचे आजी आजोबा होते, मामाकडचे आजी आणि आजोबा होते ते. आणि म्हणून पोप सांगतात की आई वडिलांचा दिवस आपण साजरा करीत असताना, मातृपितृ दिन साजरा करीत असताना आपण आजी आजोबाचा दिवस साजरा करू. कारण पोप त्या वयाचे आहेत. आपले जे पोप आहेत अबाव 85 आहेत, अबाव 85 आहेत. आणि त्यांची जे आज काम करण्याची जर ताकद बघितली 18 वर्षाच्या मुलासारखी. एवढं काम करतात, एवढं लिहितात, एवढ्या लोकांना भेटतात. आपल्या त्या दिवशी तिकडे एक मीटिंग झाली गेल्या महिन्यामध्ये रोमला. जगातले सगळ्या देशाचे राजकीय नेते तिकडे आले होते. आपले देशाचे पंतप्रधान पण तिकडे गेले होते. त्यांना पण पोप भेटले. त्यांनी तेव्हा त्या हॉलमध्ये एवढी मोठी लोक त्या हॉलमध्ये होती. सगळ्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष होते. तरी सुद्धा पोप व्हीलचेअरमध्ये आहेत. ते व्हीलचेअरमध्ये बसून एक एक व्यक्तीपर्यंत ते पोहोचले आणि त्याने जगाला एक संदेश दिला. तर माझ्या प्रिय आजी आजोबांनो, तुम्ही सगळेजण माझ्या आई वडिलांच्या वयातले आहेत. तुमचं दुःख काय आहे, सुख काय आहे मला ठाऊक आहे. परंतु आपल्यावर परमेश्वराने काहीतरी जबाबदारी दिली आहे. ती व्यवस्थितरित्या आपल्याला पार पाडता आली पाहिजे. तुम्ही आजी आजोबा आहात. सगळ्यात मोठा आनंद कोणता माहिती आहे का? आपलं जेव्हा घर भरते, आपल्या नातवंडाने, आपल्या सुनांनी, आपल्या सगळ्या गोष्टीने, तो सगळ्यात मोठा आनंद असतो. मी आगाशी पॅरिसमध्ये होतो. तिकडे एका व्यक्तीची लग्नाची 60वी होती. त्याचं वय 82-83 होतं. आणि मिसानंतर
ते वेदीच्या समोर आले. ते आले, त्यांची पत्नी आली, त्याची मुलं आली, नातवंड आली, सुना आल्या. तर मी त्या बाबाला सहज विचारलं की बाबा, तुम्ही खूप श्रीमंत दिसता, तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमच्याकडे खूप पैसा आहे, धनदौलत आहे. त्या व्यक्तीने मला काय सांगितलं माहिती आहे का, फादर ते सगळं सोडा, माझ्यामुळे हा जो 30-35 लोकांचा गोतावळा निर्माण झाला आहे, हे माझं खरं सुख आहे, हा माझा खरा आनंद आहे, ही माझी खरी संपत्ती आहे. माझ्यामुळे मला जो देवाने आशीर्वाद दिला होता, वेदीच्या समोर फलधूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका, मुलाबाळांना जन्म द्या, माझी 3-4 मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, पोतंड आहेत. आज ह्या सगळ्यामुळे हा जो आमचा गोताळा निर्माण झाला आहे, त्याबद्दल मला देवाला धन्यवाद द्यायचे आहेत. त्याबद्दल हा ही संपत्ती आहे. हे सगळे माझ्याबरोबर आहेत. माझे प्रिय आई वडिलांनो, आजी आजोबांनो, आपल्याला देवाने काहीतरी जबाबदारी दिली आहे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी दिली आहे. आपल्याला ती व्यवस्थितरित्या पार पडता आली पाहिजे, व्यवस्थितरित्या पार पडता आली पाहिजे. बॅलन्स ठेवायचा, बॅलन्स. मला माहिती आहे खूप वेळेला आपण कात्रीमध्ये सापडतो, मुलाच्या सुनेच्या कात्रीमध्ये सापडतो. पण त्यासाठी आपल्याला व्यवस्थित बॅलन्स ठेवला, आपण जर व्यवस्थित वागलो, आपण जर व्यवस्थित सगळं काही केलं, आपल्या घरामध्ये सुख शांती पसरवायला वेळ लागत नाही. आणि आमची तीच इच्छा आहे. मी आपल्या समाजामध्ये फिरतो, आम्ही सगळ्या फादरांनी गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 1350 घरांना व्हिजिट केली आहे. आम्ही काय अनुभवलं, सांडोरला काय आम्ही अनुभवत आहोत की लोकांच्या घरामध्ये शांती आहे, लोकांच्या घरामध्ये प्रेम आहे, लोकांच्या घरामध्ये ऐक्य आहे, लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. आणि तेच चर्चला पाहिजे, तेच चर्चला पाहिजे की तुम्ही सुखी पाहिजेत, तुम्ही समाधानी पाहिजेत. आणि आपल्या मुलाबाळांची, नातवंडाची जबाबदारी आपण घ्यायला शिकलं पाहिजे. प्रिय पालका, आई वडिलांनो, आजी आजोबांनो, तुम्ही या वयामध्ये आहात, तुमच्या घरामध्ये नातवंड आहेत, नातवंड जन्माला येणार आहेत, येत आहेत. त्यांना तुम्ही वाढवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना मोठं करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. मला माहिती आहे कठीण आहे, परंतु जर तुमच्या सुनेने किंवा तुमच्या मुलाने जर नोकरी केली नाही तर ते घरातच राहतील, ते बाहेर पडणार नाहीत, ते मुलाला जन्म देणार नाहीत. आपलं घर जर वाढवायचं असेल तर त्या घरामध्ये आपण काहीतरी जबाबदारी घ्यायची. आपल्या मुलांना सांगायचं, मुलींना सांगायचं, तुम्ही मुलांना जन्म द्या, कुटुंब वाढतील तशी. तुम्ही जर सांगितलं नाही बाबा मी जबाबदारी घेणार नाही, मी नाही तुमच्या नातवंडाला वाढवणारा, तर मग आपली घरं वाढणार नाही. आपल्याकडे तो एक मोठा प्रश्न आहे. फादर, आम्हाला वाटते दुसरं माळ घ्यायचं, तिसरी वेळ घ्यायची, परंतु आम्ही घेऊ शकत नाही, कारण आमच्याकडे कोण बाळगायला नाही, कोण सांभाळायला नाही. ते तुम्ही करू शकता. मी आपल्या पॅरिशमध्ये एक गोष्ट सांगतो. एका घरामध्ये 3 भाऊ आहेत. त्या दिवशी आम्ही व्हिजिट केली, त्या घरामध्ये 6 बालकं वाढली. त्या सासूने आम्हाला सांगितलं, फादर मी बाई ठेवली नाही, आमच्या घरामध्ये बाळगी ठेवली नाही. माझ्या घरामध्ये जेव्हा मुलं जन्माला आली, मी जबाबदारी घेतली, मी त्यांना वाढवलं, मी या 6 नातवंडाला वाढवलं. माझ्या 3 सुनाला सांगितलं तू काम कर, तुम्ही कामाला जा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काही तरुण दाम्पत्य आमच्याकडे येतात, फादर आम्हाला मूल घ्यायचं आहे, पण कोण सांभाळणार? माझी आई नाही, माझी सासू आहे, माझा सासरा आहे, पण ती जबाबदारी घेत नाहीत. मग आपली कुटुंब कशी वाढणार? मग आपली कुटुंब कशी मोठी होणार? आजचा दिवस हा विचार करा की आपण आपल्या घरामध्ये कुटुंब वाढवायची असतील, कुटुंब मोठी करायची असतील. आम्ही दर दिवशी दर रविवारी प्रार्थना घेतो. ज्यांना 2 आहेत, ज्यांना 1 आहे, त्यांनी दुसऱ्याचा विचार करावा, दुसरा आहे त्यांनी तिसऱ्याचा विचार करावा. का तिसऱ्याचा विचार करावा? कारण आपली कुटुंब त्रिकोणी आणि चौकोनी होत चालली आहेत. घरामध्ये
या तरुण मुलांना घ्यायचं आहे, तरुण मुलींना नवीन बाळाला जन्म द्यायचा आहे. परंतु त्यांची जबाबदारी जर तुम्ही घेतली नाही तर आपली कुटुंब वाढणार नाहीत, मोठी होणार नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो, मी डहाणूला होतो, तलासरीला होतो. तिकडे पारशाची लोक खूप होती पूर्वी, पारशी लोक. परंतु आज पारशी समाज नष्ट होत चालला आहे. कशाला नष्ट होत चाललाय माहिती आहे का? त्यांनी घरामध्ये मुलांना जन्मच दिली नाहीत, मुलांना वाढवलंच नाही. मोठ्या मोठ्या वाड्या आहेत. आपल्या सुवार्तेने एक तिकडे जागा घेतली आहे, 10 की 12 एकरची जागा घेतली आहे. त्याच्यामध्ये एक मोठा वाडा होता. त्यांनी आता वाडे विकायला लावले आहेत, वाड्या विकायला लावल्या आहेत. त्याच्यामध्ये बंगले आहेत मोठे मोठे जुने पारशाचे. कारण मी गेल्या 5 वर्ष तिकडे राहिलो. 5 वर्षात मी 10 पारशी लोक बघितले नाही. डोळ्याला बघायला पारशी नाही. ती त्यांची जात पारशी हळूहळू नष्ट होत चालली आहे. तसं आपल्या समाजात होणार, तसं आपल्या ख्रिस्ती समाजाचं वसईमध्ये होणार 25 वर्षानंतर. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुमच्या सुनेना, तुमच्या मुलांना पुढचं अपत्य घेण्यासाठी जर बंद केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना घ्यायचं आहे पण तुम्ही जबाबदारी घेतली नाही, तर 25 वर्षानंतर आपला वसईतला समाज सुद्धा नष्ट होणार नष्ट. मी तुम्हाला सांगतो, आम्ही फिरतो, आम्ही गावामध्ये. ह्या तुमच्या सांडोर पॅरिशमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये 30% घरं रिकामी असतात. 30% घरं रिकामी असतात. आपली मुलं चालली परदेशामध्ये राहायला. आम्ही मशाद गावातून आलो आहे, नंदाखाल चर्चच्या बाजूला. आमच्या गावामध्ये जे 50 वर्ष अगोदर, आपल्याकडे आत्ता जातात, आमच्या गावामध्ये एक लोपिस कुटुंब आहे आणि मचाडो मास्तर, फिलिप मास्तर यांचं कुटुंब आहे. त्यांचे लोक 50 वर्षापूर्वी अमेरिकेला गेले आहेत. अमेरिकेला गेले आहेत. ते काही इकडे येणार? ते काही इकडे येणार? पुन्हा गेले आहेत ते कोण येत नाही. आणि म्हणून आपल्याकडचे, आमच्या गावामध्ये, आमच्या मशाद गावामध्ये 15 बंगले रिकामी आहेत. 15 बंगले रिकामी आहेत, लॉक मारले आहेत. मोठे मोठे बंगले आहेत. एक तर असं आहे की मोठा बंगला आहे, पारशासारखा राजवाडा आहे, बाजूला 5 एकर जागा आहे, अख्ख्या कंपाऊंडला जागा हे आहे, अख्खं कंपाऊंड मध्ये जागा आहे, पण घरात कोणच नाही. ते कधीतरी वर्षातून 2 वर्षातून एकदा येतात, थोडी साफसफाई करतात, थोडा 1 महिनाभर राहतात, निघून जातात. आपली घरं वाढली पाहिजे, आपली घरं मोठी झाली पाहिजेत. आपल्या घरामध्ये 2-3 मुलं जन्माला आली पाहिजेत. आज काय आलंय? 1-2 अशी मुलं घेतात. तुम्ही तुमच्या, माझ्याकडे त्या दिवशी मागे ऑफिसमध्ये कोणतरी मुलगी आली आपल्याकडची, आपल्या परिसरातली. ती माझ्याकडे बसली. सांगितलं, तुझ्याकडे किती बाळ आहेत? फादर 1 आहे. मला दुसरं घ्यायचं आहे, पण माझ्या सासूने मला स्पष्ट सांगितलं आहे, दुसरं घेतलं ना मी नाही सांभाळणार. पण सासूनी घरामध्ये एक 5,000 रुपयाचा एवढा मोठा कुत्रा आणला आहे, तो सांभाळायला तिला वेळ आहे? नाही, खरं सांगतो, तो सांभाळायला तिला वेळ आहे. सकाळी ती त्या कुत्र्याला घेते, तिथपर्यंत फिरवते, ते सांभाळायला वेळ आहे. पण माझ्या मुलाला सांभाळायला वेळ नाही. मी दर दिवशी सकाळी माझ्या मुलाला उचलते, माहेरी नेऊन ठेवते. कसं दुसऱ्याचा विचार करायचा? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, कुटुंबात जर मुलं असतील, 1 मुलं असेल, 2 मुलं असेल, ते ऍक्टिव्ह बनतात. एकच मुलगा असेल, खूप घरामध्ये, मी शाळेमध्ये आहे, पाहतो, अनुभवतो की ती एकल कोंडे झाले आहेत. एकल कोंडे झाले आहेत. त्यांना बाहेरचं जग माहित नाही. तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्ही हसाल. एक मुलगा शाळेमध्ये मुलीच्या बाजूला बसवला, तो रडायला लागला, मी तिच्या बाजूला बसणार नाही, मी तिच्या बाजूला बसणार नाही, मला दुसऱ्या बेंचवर बसवा, मी एकटा बसेल. आम्ही अभ्यास केला ना, तर घरामध्ये तसंच वातावरण आहे. तो एकटाच आहे, तो एकटाच आहे. त्याला बहीण नाही, भाऊ नाही, काकाचा मुलगा नाही, कोण नाही. हे सगळे रिलेशन आता नष्ट होत चालले आहेत. किती काका आहेत आपल्याकडे?
पुढची पिढी असणार त्यांना किती अँटी असणार, आतू असणार. या मुलीला मी विचारलं, ह्या मुलीला आता मी तिकडे बसले होते तुझ्या, मी सांगितलं तुझी आतू कोण, आंटी कोण, अंकल कोण? आय डोंट हॅव एनीवन. तर प्रिय भगिनींनो, तसं नाही. कुटुंब वाढली पाहिजे, कुटुंब मोठी झाली पाहिजे. तुम्ही जे कमावलेलं आहे ते तुमच्या दुसऱ्या पिढीला खाता आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये तुम्ही तुमच्या सासूला सांगायचं, सुनेला सांगायचं, मुलाला सांगायचं, दुसऱ्याचा विचार कर, जबाबदारी घ्या, जबाबदारी घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही संध्याकाळच्या वेळेला एकत्र प्रार्थना करा. तुम्ही पुढाकार घ्या. घरातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन संध्याकाळी आपल्या घरामध्ये हॉलमध्ये एकत्र प्रार्थना करा. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते. त्या कुटुंबामध्ये शांती असते, त्या कुटुंबामध्ये प्रेम असते, त्या कुटुंबामध्ये ऐक्य असते. आज का आपली कुटुंब मोडकळी झाली आहे? का आपली कुटुंब फुटत आहेत? का घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे? त्याला कारण प्रार्थना आहे. आपल्या घरामध्ये प्रार्थनाच होत नाही. प्रार्थना झाली की संवाद होतो, प्रार्थना झाली की आपण एकत्र जेवण घेतो, एकत्र जेवण घेतलं की मग आपण बोलायला सुरुवात करतो. ते नाही होत. तुमच्याकडे इकडे ते एक दुसरी पद्धत आहे. नवरा बाहेर गेला की ती मुलगी आपलं सगळं बोजा बिस्तर बांधते आणि आईच्या घरी जाते. कुठची पद्धत आली आहे? कुठची पद्धत आली आहे? कारण तुम्ही कमी पडत आहात. तुम्ही सांगत नाही तसा सुनेला, बाबा रे मी तुझं मुलं सांभाळेल, तू इकडेच राहा. हे तुम्ही सांगायला पाहिजे, मी इकडून नाही सांगायला पाहिजे. कितीतरी मुली मी पाहतो, आम्ही विचारतो कुठे राहते? फादर नवरा गेलाय ना, आता 9 महिने मी मम्मीकडे राहणार. अरे ते तुमची मुलं आहेत, तुमच्या घरामध्ये वाढली पाहिजेत, तुमच्या अंगावर खांद्यावर खेळली पाहिजेत, त्याला तुमचा स्पर्श झाला पाहिजे. तो जर झाला नाही तर तुमची मुलं बाहेर प्रेम शोधणार, बाहेर प्रेम शोधणार. आणि म्हणून माझ्या प्रिय पालकांनो, प्रिय आई बाबांनो, मी तुम्हाला विनंती करतो की जबाबदारी घ्या. तुमच्याने होतच नाही तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही औषध खाता, खाट्याला खेळलेले आहेत तर गोष्ट वेगळी आहे. परंतु तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे. तुमच्या मुली सुद्धा तुमच्या घरी येत असतील, त्याला सांगायचं बाबा रे तुझी सासू आहे, तुझी सून आहे, तू तिकडे राहा, तू तिकडे राहा, तू इकडे येऊ नको. कधीतरी मला येऊन भेटून जा, कधीतरी मला येऊन भेटून जा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाही तुम्ही तिला आपल्या घरामध्ये ऍडजस्ट करून घेता. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम का होतो? तुमच्या घरातली जी सून आहे ती याच्यामध्ये येते. तुमची मुलगी तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमची जी सून आहे ती फ्रीमध्ये काम करू शकत नाही. तिला वाटते ही येऊन राहिली आहे, ही आमच्या संसारामध्ये, मग त्यांच्या नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम चालू होतात. हे सगळं आम्ही अनुभवतो. हे लक्षात ठेवा की तिला तिकडे दिलं आहे, ती तिकडेच राहील. तिला तिकडे राहू दे. तिला तुमच्या घरात कायम बोलवू नका. कारण तिला बोलवून तुम्ही काय करता? तिची जबाबदारी घेता आणि मग ती तुमच्यापासून दूर होते. तुम्हाला तुमचं नातवंडाचं प्रेम मिळत नाही. प्रत्येक आई जी आजोबांना वाटते की आमच्या घरामध्ये आमच्या डोळ्यासमोर आमची नातवंड वाढली पाहिजेत. तुम्हाला सगळ्यांना वाटते, पण तुम्ही बोलून दाखवत नाही. एवढंच सगळं दुःख इकडे ठेवतात, सगळं दुःख इकडे ठेवतात. तुम्ही तुमच्या नातवंडावर संस्कार करा, तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार करा. सगळ्यात मोठी शाळा ही आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती, तिकडे सगळे एकमेकांवर प्रेम करायचे, एकमेकांवर संस्कार करायचे. आमचं घर होतं 1 वर्ग, 2 वर्ग, 3 वर्ग, 4 वर्ग, असे 4 वर्ग होते. आम्ही मधल्या वर्गामध्ये. आमची आई वडील आजी आजोबा कुठे चालले ना की ती बाजूला सांगायची की आमचे पोरं आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, त्यांचे गेले की हे लक्ष द्यायचं. आज तसं नाही.
आज कसं झालं माहिती का, मी, माझी बायको, माझा नवरा, माझी सासू सासरे, माझ्या कंपाऊंडमध्ये कुत्रा, कंपाऊंडच्या पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे यायला लागली आहे आणि खूप जोरात यायला लागली आहे. तुम्हाला सुद्धा मानाने जगता आलं पाहिजे, हे पण एक लक्षात ठेवा. मी जरा स्पष्ट बोलतो. सगळंच आपल्या मुलाबाळाच्या नावाने करायचं नाही, हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. जे काही तुमचं आहे ते त्यांचं आहे, परंतु तुम्ही हयात असताना तुमचं काहीच तुमच्या मुलाबाळांना द्यायचं नाही. हा, जेवढी गरज आहे तेवढा तुम्ही त्यांच्या संसाराला हातभार लावा, परंतु तुमच्यासाठी ठेवा. तुमची मुलं बाळं, तुमच्या सुना तुमच्या नाही. मी स्पष्ट सांगतो. विल करा, ती कॉपी उचला आणि तुमच्या खाटेच्या खाली, आपल्या पलंगाखाली जागा, गोदरीखाली ठेवा. आपलं सगळं काही जेव्हा होईल ना तेव्हा त्यांना सापडेल आणि ते घेतील, परंतु तुमचं काहीच तुमच्या मुलाबाळांना देऊ नका. जे दिले आहेत ते आश्रममध्ये गेले आहेत. फादर माझं सगळं आलं, फादर माझी ग्रॅज्युएटी आली, फादर माझं सगळं आलं, मी माझ्या मुलाच्या नावाने संपवलं, मी माझ्या मुलाच्या घरासाठी संपवलं. आता मी म्हातार झाला आहे, माझ्याकडे काहीच नाही, मला काहीच मिळत नाही, मला कायम मुलाकडे हात पसरावा लागतो. तेवढी परिस्थिती येऊन देऊ नका. आहेत तसे. मग त्यांना उचलतात आणि फादर आमच्या आजीचं काही काम नाही ना, फादर आमच्या आजोबाचं काही काम नाही ना, तो फक्त आमच्यासाठी त्यांनी काही कमावलं नाही ना. जवळ पैसा असला ना की तुमच्या अंगाला कोणच हात लावणार नाही, हे लक्षात ठेवा. जवळ पैसा असला, जवळ तुमच्याकडे काही असलं, ठेवी असली, तुमच्या अंगाला कोणच हात लावणार नाही, तुमची सेवा करतील. पण तुमच्या जवळ काही नसेल तर तुम्हाला उचलून वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवायला वेळ लावणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. पुढे आजार आहेत, पुढे औषध आहे, पुढे निर्णय गोष्टी आहेत. आपल्यासाठी काहीतरी पाहिजे. आपण कायम पोरापुढे कुठे हात पसरवायचा. आणि म्हणून काहीच गोष्ट तुमच्या मुलांच्या नावाने करायची नाही. विल करून ठेवा, माझं जे आहे ते तुमचं आहे, पण जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत ते माझं आहे, तोपर्यंत ते माझं आहे. कारण मी फिरतो समाजामध्ये, काही विधवा आहेत, काही लोक आहेत ज्यांनी सगळं काही आपल्या मुलाबाळासाठी संपवलं आहे. त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. ती तुमची होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्हाला हे सजेशन देतो. तुमची मुलं खूप काळजी घेतील. तुमच्या मुलाला खूप वाटते, पण ती घरात दुसरी सून आली आहे, तिच्या मनामध्ये दुसरं आहे. म्हणून सगळं काही तुम्ही जोपर्यंत आपले हातपाय काम करतात तोपर्यंत करायचं, खायचं प्यायचं, परंतु आपल्या मुलाच्या नावाने, मग तुमची जमीन असू द्या, तुमचा जुमला असू द्या, जे काही आहे ते, राहतं घर सुद्धा. काही व्हिडिओ येतात आपण बघतो, ते काही मोठ्या मोठ्या लोकांची तशी परिस्थिती झाली आहे. फादर आम्हाला त्यांनी घरातून बाहेर काढलं, फादर आम्ही आमच्याकडे काहीच ठेवलं नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला वाटतं फादर बोलतात, कितीतरी लोक आपल्याकडचे येतात आणि आम्हाला सांगतात, फादर आमच्या आई वडिलांची व्यवस्था करा ना, कुठेतरी व्यवस्था करा, असे शब्द बोलतात. आणि म्हणून ती परिस्थिती आपल्यावर येता कामा नये. जे काय आहे ते ठेवा, त्यांना सांगा जिथं आहे ते तुमचंच आहे, तुम्हालाच मिळणार आहे आम्ही गेल्यानंतर. पण जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही देणार नाही. आपल्यासाठी ती गरज आहे आणि ते समाजामध्ये तसं चाललं आहे. आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. दर दिवशी मिसाला या. सकाळी उठल्यानंतर आपल्या घरची सगळी कामकाज झाल्यानंतर, आपल्या घरातलं सगळं झाल्यानंतर आवरा, देवळात या. स्वतःला बिझी ठेवा. आज आपल्याकडे दुसरा एक आजार आला आहे. कोणता आजार? आपण विसरत चाललो आहोत. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अल्झायमर. विसरत चालले आहेत. तुम्ही स्वतःला जर ऍक्टिव्ह ठेवलं, बिझी ठेवलं, तर तुम्ही आपलं मेंदू काम करते.
तुम्ही जर नाही सकाळी उठली आहे, उठीवर बसली आहे, थोडं झालं जेवली, हे झालं, झोपली, खूप वेळ झोपेमध्ये आरामामध्ये घालवला, आपला मेंदू काम करायचा थांबतो. स्वतःला बिझी ठेवा. निघा सकाळी उठा, मिसाला या. तुम्ही लांब लांबला गावं आहेत. आपण 4 लोकांना भेटलं पाहिजे, 4 लोकांबरोबर बोललं पाहिजे, 4 लोकांबरोबर आपला वार्तालाप झाला पाहिजे. वर्षांतून 1-2 वेळा तुमच्याकडे काय असेल पिकनिकला जा. आपलं कळलं पाहिजे दुसऱ्या घरामध्ये काय चाललं आहे, आपल्या घरामध्ये काय चाललं आहे. आम्ही एवढ्या पिकनिक काढतो. फादर मला यायचं होतं पण माझी सून आज नाही. तिला सांग 1 दिवस रजा घे. तिला सांग 1 दिवस रजा घे. तिला सांग 1 दिवस घाल तुझ्या याच्यामध्ये. का सांगतो? कारण आम्ही समाजामध्ये तसं अनुभवतो. प्रिय आजी आजोबांनो, आई वडिलांनो, मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करतो. आजचा हा दिवस चांगला दिवस आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये आजी आजोबा दिवस आणि मातृपितृ दिन साजरा केला जात आहे. अद्याप आपली जी संस्कृती आहे ती टिकून आहे. ती संस्कृती अशीच टिकून राहिली पाहिजे. घरात मोठ्यांचा आदर केला गेला पाहिजे. वयस्कर लोकांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आदर केला पाहिजे. त्यांच्याबद्दल आपल्या घरामध्ये चांगलं वातावरण पाहिजे. तुम्ही सुद्धा आपल्या परीनं आपल्या कुटुंबासाठी जेवढं काही करता येईल ते करा. चांगलं करता येईल ते करा. मुलांना वाढवण्याची जबाबदारी घ्या. त्यांना शाळेमध्ये घेऊन जा. तुम्ही ॲक्टिव्ह राहा. तुमच्या मुलांना ॲक्टिव्ह ठेवा. तुमचं कुटुंब सुखी समाधानी आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रिय बंधू भगिनी, मी तुम्हाला सांगतो, मी ज्या कुटुंबातून आलो आहे, आमच्या मामाकडच्या कुटुंबामध्ये 2010 पर्यंत 80 लोकांची फॅमिली होती. 80 लोकांची. आगाशीनं मिनेसकडे 80 लोक एकत्र होते. मोठं घर होतं. ते सगळ्यांच्या वाटा काढून ठेवायचे जेवणाच्या. हा, परंतु त्या घरांतून मी आलो आहे, तिकडे ऐक्य होतं. आज पण ते सगळे एकत्र येतात. मी वर्षाला त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मग आपला बाहेरच्या देशात आपण जे वंडांडणाचा सण सांगतो तो काय आहे? इस्रायल लोकांमध्ये आज सुद्धा वंडांडणाचं जेवण घेतलं जाते. आपल्या अगोदरच्या पिढीला काय त्यांचे हाल झाले, काय अपेक्षा, ते सगळं ते घरातला एखादा माणूस घरातल्या त्या छोट्या मुलांना सांगतो आणि ती संस्कृती टिकून राहते. आपली सुद्धा संस्कृती खूप रिच आहे, खूप महान आहे. आपली वाडवळ संस्कृती, कुपारी संस्कृती, ईस्ट इंडियन जी संस्कृती आहे खूप रिच आहे. आपल्या घरामध्ये एकमेकांचा आदर केला जातो, एकमेकांचा सन्मान केला जातो. आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला त्याचं आदरातिथ्य केलं जातं आणि तेच टिकून राहावं म्हणून हे सगळे उठाठेव आहे. म्हणून पोप आपल्या सगळ्यांना सांगत आहे की आपल्या आजी आजोबा दिवस हा पोप साजरा करत आहेत. पोप आपल्याला साजरा करण्यासाठी सांगत आहेत. मातृपितृदिन आपण साजरा करत आहोत. आज मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही वेळ काढून आलेला आहात आणि 100-150 लोक आपण सगळे एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्यासाठी प्रार्थना करतो की परमेश्वराने तुम्हाला चांगलं आरोग्य देऊ दे, सुखी ठेवू दे, समाधान ठेवू दे. तुम्हाला परमेश्वराने तुमच्या मुलांची मुलं पाहण्याचं भाग्य देऊ दे. जे आतापर्यंत लाभलं आहे पुढे सुद्धा लाभते. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सून काही जास्त बोलली असेल तर समजून घ्या. थँक्यू फादर. फादरांनी एकदम चांगले 2 शब्द आपल्याला सांगितलेले आहेत. आता आपण एक स्पॉट प्राइज घेत आहोत. हा स्पॉट प्राइज स्त्रियांसाठी आहे. ज्या स्त्रियांनी आपल्या केसात नारंगी फूल भरलेलं असेल त्यांनी पुढे यायचं आहे. कोण आहे का? आहे का कोण? या आंटी पुढे या. एक आता आपण शेवटचा स्पॉट प्राइज घेत आहोत. हे स्पॉट प्राइज पुरुषांसाठी आहे. असा कोण पुरुष असेल ज्यांनी खिशामध्ये किंवा आपल्या बरोबर फणी कॅरी केली असेल. फणी कोण आहे का? फणी या अंकल. जो पहिला येईल तो कोण आहे? पण त्याचा केस पण पाहिजे का? बसतो अंकल सांगतात ज्यांना कमी केस आहेत त्यांना द्या. एवढं असून सुद्धा मी फणी सांभाळतो. आता डेव्हिड अंकल यांना मी 2 शब्द बोलून हा कार्यक्रम समाप्त करण्याची विनंती करतो. सगळ्यांना गुड इव्हनिंग. मी एक थोडा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळ्यांनी जरा 1-2 मिनिटांसाठी उभे राहा. त्याला कारण असं आहे, आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरून गेलो. आपल्या पॅरिसमध्ये काम केलेले आपले
स्वर्गवासी फादर दिरिबिटो मरण पावले आहेत आणि त्यांची आपण आठवण करणे अतिशय आपलं कर्तव्य आहे. त्यांनी इथे आपल्या पॅरिसमध्ये अतिशय चांगले विधायक काम केलेले आहे वसईभर, आणि आपल्या संपूर्ण वसईला त्यांनी एक चांगली दिशा दिलेली आहे आणि त्यांना आपण विसरता कामा नये. परमेश्वर ते जिवंत असताना त्यांच्या हातून जी काही पापे घडली असतील त्याची प्रभूने सेवा करावी, त्यांना माफ करावं आणि स्वर्गीय नंदनवनात त्यांना सामावून घ्यावं. म्हणून आपण एकत्रित एक आमचे बा एक नमः प्रार्थना पण करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर. प्रभू परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आमेन. मित्र हो, तुम्ही सगळं मोठ्या संख्येने इथे आल्यात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला असावा अशी इच्छा मी वाटून घेतो. सर्वप्रथम मी आभार मानतो आपले युवा समिती, त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे चांगले कार्यक्रम तुमच्यापुढे सादर केले आणि त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला शोभा आली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आपली आता नवीन कुटुंब सेवा समिती स्थापन केलेली आहे आणि या नवीन समितीमध्ये नवीन जे आपले सगळे मेंबर आहेत त्या प्रत्येकाने अगदी चांगल्या प्रकारे उपस्थिती दाखवून आणि प्रत्येक कामामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल मग सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तर तसे आपण आभार मानूया फादरांनी अत्यंत उपयुक्त असं आपलं मार्गदर्शन सगळ्यांना दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपल्या सगळ्या ह्या जो कार्यक्रम हा आपला चांगल्या प्रकारे झाला त्याला मुख्य कारण म्हणजे तुमची सगळ्यांची उपस्थिती. सगळ्यांनी इथे चांगल्या प्रकारे उपस्थिती दाखवली आणि इंटरेस्ट दाखवल्यामुळे हा कार्यक्रम शक्य झालेला आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं होतं, आपला आता वेळ जरा कमी आहे तरी आपल्या आजी आजोबामध्ये कोणाला काय मनोगत सांगायचं असेल तर अजूनही आपण 5 मिनटं आपण काढू शकतो. आजकालच्या पिढीला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आपण आजी आजोबा आपला बऱ्यापैकी अनुभव आहे जीवनाचा, त्याच्यात आपण काही गोष्टी जर आपल्याला शेअर करायच्या असतील तर तुम्ही कृपया पुढे या. अदरवाईज आपला हा कार्यक्रम आपण इथेच संपवून घेऊ. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी उभं राहायचं. पूर्ण मिसा आहे त्यातल्या. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावे प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण सगळ्यांनी आपले हात जोडायचे, डोळे बंद करायचे. सगळ्यांनी हात जोडायचे, डोळे बंद करायचे. आपल्या डोळ्यासमोर आपलं संपूर्ण कुटुंब आणायचं. आपला मुलगा, आपली मुलगी, आपली नातवंड सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर आणायचं. त्यांच्यासाठी खास प्रार्थना करायची. प्रभूला सांगायचं, आमचं कुटुंब नाझरेतच्या कुटुंबासारखं कर. आमचं कुटुंब पवित्र कुटुंब कर. आमच्या कुटुंबामध्ये प्रेम असू दे, आमच्या कुटुंबामध्ये ऐक्य असू दे, आमच्या कुटुंबामध्ये शांती असू दे. आम्हाला सगळ्यांना चांगलं गुण्यागोविंदाने राहण्यासाठी मदत कर. आमच्या कुटुंबातील जे काही लोक असतील ज्यांच्याकडे आमचं दुर्लक्ष झालं आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आमच्या संपूर्ण सांडोर पॅरिशमध्ये 1721 कुटुंब आहेत. त्या प्रत्येक कुटुंबामध्ये शांती, प्रेम, ऐक्य नांदू दे. सगळ्यांना परमेश्वराच्या कृपेचा अनुभव येऊ दे. आणि अशीच आमची जी आध्यात्मिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती होत आहे ती अशीच करण्यासाठी आम्हाला मदत कर. सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समाधानी ठेव. अनेक गोष्टी तू त्यांना बहाल केलेल्या आहेत. मी आमच्या सगळ्या लोकांसाठी एकच प्रार्थना करतो प्रभूकडे, प्रभू त्यांना चांगलं शारीरिक, मानसिक आरोग्य दे. सगळ्या वाईट आजारापासून, विचारापासून त्यांना दूर ठेव. आणि तुझ्या कृपेचा आतापर्यंत ते अनुभव घेत आहेत, पुढे सुद्धा घेण्यासाठी सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू,
आभार तुझे येशू मनापासूनी, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. तुझवर प्रेमे करी, तुझवर प्रेमे करी, तुझवर प्रेमे करी मनापासूनी, तुझवर प्रेमे करी, तुझवर प्रेमे करी, प्रेमे करी मनापासूनी. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. विशेष आभार मानायचे आपली जी नवीन पॅरिश आपल्या फॅमिली सेल कुटुंब सेवा समितीची मेंबर्स नवीन आले आहेत, त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानूया. त्याचप्रमाणे आपली युवा पालखी समिती, ते कायम आपल्याला मदत करतात, ते एवढे नाच करतात की बघायला नको. आपल्या सगळ्यांचे पायाशी उडत होते. ही पोरगी मला सांगते आम्ही सगळे नाचायचं का. तर आपल्या सगळ्यांना त्यांनी चांगलं मनोरंजन केलं आहे, चांगलं त्यांनी आपल्याला हे 1.5 तास आपल्याला घालवलेलं आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही वेळ काढून ह्या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. त्यांनी सगळ्यांना बक्षिसं आणलेली आहेत, सगळ्यांना बक्षिसं तुम्हाला देतील. त्यांच्याकडे फक्त नाव नोंदणी केली तेव्हा 125, तर त्यांनी 130 बक्षिसं आणली आहेत. काहींना कमी पडले तर तुम्ही नाव द्या, तुमचं बक्षीस तुम्हाला उद्या पाठवलं जाईल. थँक्यू. सगळ्यांनी जाताना ह्या पहिल्या दरवाजामधून जायचं आहे, म्हणजे कोणाला चुकामुक होणार नाही. आणि बायचान्स जर बक्षिसं कमी पडली तर प्लीज तुमचे नाव आणि पत्ता आमच्याकडे लिहून ठेवा, आम्ही तुम्हाला ती घरपोच देणार आहोत.